जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. सकाळच्या भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रियांनो, भक्तीला सुरुवात करण्याच्या आधी आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. प्रिय प्रभूजी, सर्व वाईट गोष्टीपासून, सर्व वाईट वासनांपासून, सर्व वाईट पापापासून तू आमचं संरक्षण आतापर्यंत केलं, त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, आज या सकाळच्या समय आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत. हे देवा, तुझ्या वचनाकडे जात असताना तू आमच्या प्रत्येकाचा ताबा घे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभूजी, आम्ही कोणी नाही, तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहे. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र हातामध्ये घे. येणारं वचन आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे, आमेन. प्रियांनो, आजच्या मननासाठी आपण काढूया निर्गम याचा 4था अध्याय. त्यापूर्वी आपण एक गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आम्ही चाललो प्रकाशात, प्रकाशात, प्रकाशात. आम्ही चाललो प्रकाशात, त्याच्या प्रकाशात. सैतान काय करू शकेल? प्रकाशात, प्रकाशात. प्रत्येक वेळी जय मिळेल त्याच्या प्रकाशात. आम्ही चाललो प्रकाशात, प्रकाशात, प्रकाशात. आम्ही चाललो प्रकाशात, त्याच्या प्रकाशात. देवबाप, या गीताद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. निर्गम याचा 4था अध्याय मध्ये आपण पाहणार आहोत. प्रियानो, काल आपण पाहिलं की परमेश्वराने मोशेची निवड इस्रायल लोकांना मिस्रातून बाहेर काढण्यासाठी केली होती. आणि पहा, त्या ठिकाणी परमेश्वराने मोशेला जळत्या झुडपातून दर्शन दिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी परमेश्वर इस्रायलाच्या संबंधी मोशे संगती तो बोलला होता की माझ्या लोकांवरचा जुलूम जास्त झालाय, माझे लोक त्रासामध्ये आहे आणि त्यांना सोडवण्यासाठी तू मिस्रामध्ये तू जा. आणि मग 4थ्या अध्यायामध्ये मोशे काय म्हणतो, तेव्हा मोशेने उत्तर केले की पण ते माझा विश्वास धरणार नाही व माझे म्हणणे ऐकणार नाही. ते म्हणतील परमेश्वराने तुला दर्शन दिलेच नाही. तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, तुझ्या हाती ते काय आहे? तो म्हणाला, काठी आहे. त्याने म्हटले, ती जमिनीवर टाक. ती त्याने टाकीताच तिचा साप झाला. त्यास पाहून मोशे पळाला. परमेश्वराने मोशे सांगितले, आपला हात पुढे करून त्याचे शेपूट धर. त्याने हात पुढे करून त्याचे ते धरिले आणि तो त्या सापाची त्याच्या हातात काठी झाली. ह्यावरून ते विश्वास धरतील की त्यांच्या पूर्वजांचा देव, अब्रामाचा देव, इसाकाचा देव, याकोबाचा देव परमेश्वर याचे तुला दर्शन झाले आहे. परमेश्वराने त्यास आणखी सांगितले, आता आपला हात आपल्या छातीवर ठेव. त्याने हात छातीवर ठेवून बाहेर काढिला. तो कोडाने बर्फासारखा पांढरा झाला. मग त्यांनी त्यास सांगितले, पुन्हा आपला हात छातीवर ठेव. तेव्हा त्याने पुन्हा छातीवर हात ठेविला आणि छातीवरून बाहेर काढिला. तो पूर्ववत त्याच्या शरीरासारखा इतर भागांसारखा झाला. त्यांनी तुझा विश्वास धरला नाही व पहिल्या चिन्हाची सूचना मानली नाही, तर ते या दुसऱ्या चिन्हाची सूचना खरी मानतील. पण जर त्यांनी ह्या दोन्ही चिन्हावरती विश्वास ठेवला नाही, तुझे ऐकले नाही, तर तू नदीचे पाणी घेऊन कोरड्या जमिनीवर ओत. म्हणजे तू नदीतून घेतलेल्या पाण्याचे कोरड्या भूमीवर रक्त होईल. तेव्हा मोशे परमेश्वरास म्हणाला, हे प्रभू, मी बोलका नाही, पूर्वी नव्हतो व तू आपल्या दासापाशी बोललास तेव्हापासूनही नाही. मी तर मुखाचा जड व जिभेचा जड आहे. तेव्हा परमेश्वर त्यास म्हणाला, मनुष्याचे तोंड कोणी केले आहे? मनुष्यास मुका, बहिरा, डोळस किंवा आंधळा कोण करतो? मी परमेश्वरच की नाही? तर आता जा, मी तुझ्या मुखास सहाय्य होईन आणि तू काय बोलवायचे ते तुला शिकवीन. तेव्हा तो म्हणाला, हे प्रभू, तुझ्या मर्जीस येईल त्याच्या हस्ते संदेश पाठवी. मग मोशेवर परमेश्वराचा राग भडकला.
व तो त्यास म्हणाला, लेवी अरोन हा तुझा भाऊ नव्हे काय? त्याला चांगले बोलता येते, हे मला ठाऊक आहे. पहा, तो तुला भेटावयास येत आहे. तुला पाहून त्याला मनात आनंद होईल. तू त्याच्याशी बोलून त्याच्या मुखात शब्द घाल. मी त्याच्या व तुझ्या मुखात सहाय्य होईल आणि तुम्ही काय करायचे ते तुम्हा शिकवीन. तो तुझ्यातर्फे लोकांशी बोलेल. तो तुझे मुख होईल आणि तू त्याला देवाच्या ठिकाणी होशील. तू आपल्या हाती ही काठी घे, हिने तू चिन्हे करून दाखवशील. पहा, ह्या ठिकाणी बघा, जेव्हा परमेश्वराने मोशेला बोलवलेलं आहे मिस्रातून ते इस्रायल लोकांना बाहेर काढण्यासाठी. पहा, या ठिकाणी एक गोष्ट आम्हाला महत्वाची दिसते की ज्या वेळेस परमेश्वराने जेव्हा आपल्या लोकांवरचा जुलूम वाढला, जे त्याच्यावरती विश्वास ठेवणारे लोक आहेत त्याचा वरती जुलूम वाढला, त्यांचा छळ झाला, त्यावेळेस परमेश्वराने त्यांच्यासाठी त्याच्या लोकातून एक पुढारी निवडलेला आहे आणि मग त्या पुढाऱ्यांद्वारे परमेश्वराने त्यांची त्या ठिकाणी सुटका केलेली आहे. प्रियांनो, आता ही परिस्थिती तशीच आहे. आज लोक देवापासून भरकटलेले आहेत. आज त्याच्या लोकांचा छळ ह्या पृथ्वीवरती होत आहे आणि परमेश्वर त्या लोकांमधून एक नेता त्यांच्यासाठी निवडत आहे, एक पुढारी, एक देवाचा दास त्यांच्यासाठी निवडत आहे. पहा, ह्या ठिकाणी जो प्रॉब्लेम मोशेला त्या ठिकाणी होता, परमेश्वराने तर त्याला निवडलं, परंतु मोशे परमेश्वराला सांगतो की जर आम्ही 10 पासून पुढे जर वचन पाहिलं तर तो म्हणतो की मी जड ओठाचा आहे, मी जड मुखाचा आहे आणि मी काही जास्त बोलत नाही आणि मला बोलता येत नाही. हे कारण तो त्या ठिकाणी परमेश्वरास तो सांगत होता. मग परमेश्वर त्याला समजून सांगत आहे की मी ज्या माणसाला मुका करणारा, आंधळा करणारा, त्याला जीवन देणारा जर मी आहे, तर मी तुझ्या मुखामध्ये शब्द घालील. आणि मग त्याच्यासाठी मोशेच्या बाजूने बोलण्यासाठी परमेश्वराने त्याचा भाऊ अहरोन यास त्या ठिकाणी उभे केले आहे. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी परमेश्वराची जी योजना होती इस्रायलला मिस्र देशातून बाहेर काढण्याची, ती परमेश्वराने त्या ठिकाणी सफल केलेली आहे. आता हे कशामुळे झालेलं आहे की परमेश्वराने अब्रामाला, इसाकाला, याकोबाला जो शब्द दिला होता, तो शब्दाची आठवण, त्या कराराची आठवण परमेश्वराला त्या ठिकाणी झालेली आम्हाला दिसत आहे. आणि मग पहा, हा मोशे काही ना काही तरी कारण देऊन परमेश्वरा त्या ठिकाणी तो टाळत होता, परंतु परमेश्वर देवाने त्याच्यावरती बघा, जेव्हा परमेश्वराने त्याच्या सेवेसाठी एखाद्या व्यक्तीला निवडलं, आपण किती कारण द्या, आपण त्याच्यापुढून पळून जाण्याचा प्रयत्न जरी केला तरी परमेश्वर आम्हाला त्याच्यापुढून पळून जाऊ देत नाही, कारण देवाने आम्हाला निवडलेला आहे. हालेलुया. हो प्रियांनो, आज देवाने तुम्हाला मला त्याच्या सेवेसाठी निवडलेला आहे. तर प्रियांनो, आज आमचं कर्तव्य आहे की परमेश्वराचा शब्द आम्ही त्या ठिकाणी पाळला पाहिजे. जर आता ह्या ठिकाणी बघा, परमेश्वराने खुद्द मोशेला त्या ठिकाणी दर्शन दिलेलं आहे. परमेश्वर खुद्द मोशेशी त्या ठिकाणी तोंडोतोंड बोलत आहे आणि हा व्यक्ती त्या ठिकाणी सांगत आहे की मी जड मुखाचा आहे, मी कधी बोललो नाही, मला कुठून सहाय्य येईल. मग परमेश्वर म्हटला, मी तुझं सहाय्य होईल. आणि मग तो त्या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि मग अशा रीतीने 4थ्या अध्यायामध्ये परमेश्वराने त्याला त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. आणि 5व्या वचनामध्ये सांगतं की ह्यावरून ते विश्वास धरतील की त्याच्या पूर्वजांचा देव, अब्रामाचा देव, इसाकाचा देव, याकोबाचा देव याचे दर्शन झाले आहे. आणि पहा, त्या ठिकाणी परमेश्वराने त्याला चिन्ह अद्भुत करण्याची देखील शक्ती त्या ठिकाणी दिलेली आम्हाला दिसत आहे. मग त्या परमेश्वर मोशेला म्हटलेला त्या ठिकाणी म्हटला की तू आपली काठी जमिनीवर टाक, म्हणजे तिचा साप होईल. आणि मग पुन्हा तू आपल्या हाताने त्या सापाचं शेपूट धर, म्हणजे
त्याची काठी होईल. आणि मग नंतर ते झाल्यानंतर परमेश्वर म्हणतो आणखी तू आपल्या छातीवरती हात ठेव, म्हणजे ती जागा सगळी कोडाने भरून जाईल. आणि मग नंतर पुन्हा हात त्या ठिकाणी ठेव, म्हणजे ते झालेलं कोड त्या ठिकाणी बरं होईल. पुन्हा त्यांनी तिसरा एक चमत्कार त्या ठिकाणी, तो आपल्या हातामध्ये पाणी जे आहे ते जमिनीवर होत, म्हणजे त्याचं रक्त होईल. आणि मग लोक तुझं ऐकतील आणि तुझ्यावरती विश्वास ठेवतील. प्रियांनो, हे सर्व चिन्ह चमत्कार करण्याची शक्ती आपल्या जिवंत देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या हातामध्ये आहे. प्रियांनो, आम्ही आपल्या परमेश्वरावरती अविश्वास दाखवू नये, कारण आमचा देव जो आहे तो विश्वासू पिता आहे. तो आम्हाला एकदा त्यांनी शब्द दिला म्हणजे तो तंतोतंत पाळतो. पण केव्हा? जेव्हा आम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे चालू, जेव्हा आम्ही त्याच्या आज्ञा पाळू, जेव्हा आम्ही प्रार्थनेमध्ये राहू, त्याच वेळेस परमेश्वर आमच्या इच्छा त्या ठिकाणी पूर्ण करणार आहे. प्रियांनो, या सकाळच्या वेळी जसं परमेश्वराने मोशेला सेवेसाठी बोलवलेलं आहे, तो त्या ठिकाणी वेगवेगळी कारणं देऊन परमेश्वराच्या पुढून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु 14व्या वचनामध्ये वचन सांगते की मग मोशेवर परमेश्वराचा राग भडकला. तो त्यास म्हणाला, लेवी आरोन हा तुझा भाऊ नव्हे काय? त्याला चांगले बोलता येते हे मला ठाऊक आहे. पाहतो तुला भेटावयास येत आहे. तुला पाहून त्याच्या मनात आनंद होईल. तू त्याच्याशी बोलून त्याच्या मुखात शब्द घाल. मी त्याच्या व तुझ्या मुखात सहाय्य होईन आणि तुम्ही कसे काय करायचे ते तुम्हा शिकवीन. तो तुझ्यातर्फे लोकांशी बोलेल. तो तुझे मुख होईल आणि तू त्याच्या देवाच्या ठिकाणी होशील. तू आपल्या हाती ही काठी घे आणि हिने तू चिन्हे करून दाखवशील. आणि पहा, अशा रीतीने परमेश्वराने मोशेला त्या ठिकाणी लीडरशिप दिलेली आहे, नेतृत्व दिलेलं आहे. इस्रायल लोकांचं नेतृत्व दिलं आहे. इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढण्याचं नेतृत्व ह्या ठिकाणी दिलेलं आहे. कारण त्या ठिकाणी त्यांचे जे कष्ट होते ते अतिशय कष्टदायक होते. त्यांच्यावरती जुलूम होत होता, त्यांचा छळ त्या ठिकाणी होत होता. मग प्रियांनो, आज या शेवटच्या काळाच्या परिस्थितीमध्ये देखील घाबरायची गरज नाही, कारण परमेश्वर आमच्या बरोबर आहे. परमेश्वर तुमचं ढाल आणि कवच आहे. या कठीण परिस्थितीमध्ये आपण ह्या सर्व परिस्थितीवरती मात करून आपण देवाच्या इच्छेप्रमाणे चाललं पाहिजे. देवाच्या इच्छेनुसार आम्ही वागलं पाहिजे. आणि मग पहा प्रियांनो, देव आम्हाला उत्तम फळ देणार आहे. मग अशा रीतीने परमेश्वराने मोशे हा इस्रायलाचा पुढारी, इस्रायलाचा नेता त्या ठिकाणी निवडलेला आहे, आम्हाला दिसून येत आहे. आणि मग पुढे आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे की मोशे मिस्र देशास परत येतो. आणि मग पहा आणि मग मोशे त्या ठिकाणी मिस्र देशास आला आहे. आणि मग पहा, त्यांनी त्याच्या सर्व नातेवाईकांची त्या ठिकाणी भेट घेतलेली आहे. आणि मग 27व्या वचनामध्ये मग परमेश्वर आरोनास म्हणाला, मोशेला भेटावयास तू रानात जा. तो गेला आणि देवाच्या डोंगरावर त्याला भेटून त्यांनी त्याचे चुंबन घेतले. मग परमेश्वराने त्याला जे काही सांगून पाठवले व जी चिन्हे करून दाखवण्याची आज्ञा केली ती सर्व मोशेने सांगितले. आणि नंतर मोशे व आरोन यांनी जाऊन इस्रायलाचे सर्व वडील जन जमवले आणि परमेश्वराने मोशे जे काही सांगितले ते सर्व आरोनाने लोकांस कळवले आणि चिन्हे करून त्यास दाखवले. तेव्हा लोकांना विश्वास आला. परमेश्वराने इस्रायल वंशजाची भेट घेऊन त्यांची विपत्ती पाहिली आणि हे ज्यांनी ऐकले तेव्हा त्यांनी नमन करून त्यांची आराधना केली. पहा, मग या सर्व गोष्टी मोशे आणि आरोनाने इस्रायलला जनांच्या पुढे ठेवल्या आणि त्यांनी त्याच्यावरती विश्वास ठेवले. त्यांनी परमेश्वराची त्या ठिकाणी आराधना केलेली आम्हाला दिसत आहे. आणि मग परमेश्वराच्या आता ह्या ठिकाणी एक गोष्ट आम्हाला दिसते की
परमेश्वराने मोशेवरती हल्ला केलेला आम्हाला दिसत आहे 24 वचनामध्ये. मग मोशे प्रवास करीत असता उतार शाळेत असे झाले की परमेश्वराने त्याला गाठून जीवे मारावयास पाहिले. तो सिपोराईने एक धारेची गारगोटी घेऊन आपल्या मुलांची अग्रत्वचा कापली आणि ती मोशेच्या पायापाशी ठेवून ती म्हणाली, तू रक्ताने मिळवलेला माझा नवरा आहे. तेव्हा परमेश्वराने मोशेला पिडण्याचे सोडले व रक्ताने मिळवलेला नवरा असे तिने सुनतेला अनुलक्षण म्हटलेले आहे. अशाद्वारे मोशेची त्या ठिकाणी त्याच्या पत्नीने सुटका केलेली आम्हाला दिसत आहे. आणि मग परमेश्वराचा क्रोध मोशेवरून कमी झालेला आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. देवबाप या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आणि प्रियांनो, माझी एक विनंती, जरी मी बोललो तरी तुम्ही ह्या वचनाचा अभ्यास करा. परमेश्वर तुम्हाला या वचनातील रहस्य प्रगट करून दाखवेल. परमेश्वर तुमच्याशी बोलेल. परमेश्वर तुम्हाला दर्शन देईल. आणि प्रियांनो, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवू नका, तर वचनावरती विश्वास ठेवा. त्या जिवंत देवावरती विश्वास ठेवा. तो तुम्हाला शिकवेल, तो तुम्हाला घडवेल. आणि परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये कार्य केल्याशिवाय राहणार नाही, कारण तो जिवंत देव आहे. आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवबापा. आजच्या सर्व उपास, प्रार्थना आणि सर्व कार्यक्रम तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. आज दिवसभरातील सर्व कामकाज, आमचं येणं जाणं तू आशीर्वादित कर. विशेष करून आम्ही प्रार्थना करत आहोत प्रभू, जे आजारी आहेत प्रभू, त्यांना तू आपल्या केलेल्या हाताचा स्पर्श कर. प्रभू, आज आम्ही प्रार्थना करीत आहोत की प्रिय प्रभू येशू, जे तुझ्यापासून दूर आहे त्यांच्यापर्यंत तुझ्या दासांना, तुझ्या सेवकांना पाठव आणि त्या अंधकाराच्या सत्तेतून त्यांना तू बाहेर काढ. प्रभू, तुझ्या सर्व दासींना तुझी कृपा पुरव, तुझं सामर्थ्य पुरव, तुझ्या लोकांशी सामर्थ्य पुरव आणि तुझं गौरव होऊ दे. प्रिय प्रभू येशू, सर्व संकट, सर्व विपत्ती, सर्व आपत्ती, सर्व छळामधून जाण्यासाठी तू आम्हाला शक्ती दे, सामर्थ्य दे. आणि प्रभू, जे आम्हाला त्रास देतात प्रभू, जे तुझ्या लोकांचा छळ करू पाहतात, त्यांना तू आशीर्वादित कर. त्यांचं जीवन तू बदलून टाक प्रभू. त्यांना तू जिवंत देव आहे कळू दे. आणि प्रिय प्रभूशी, या सर्व अंधश्रद्धेतून त्यांना तू बाहेर काढ आणि तुझं गौरव होऊ दे, कारण तू अखिल सृष्टीचा उत्पन्न करताय. तू अखिल सृष्टीचा उत्पन्न करताय प्रभू. तू आमच्यासाठी तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगात पाठवलं. आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवावा, कारण की आमचा नाश होऊ नये, तर आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं. आणि प्रिय प्रभू येशू, तुझ्या प्रिय पुत्रावरती विश्वास ठेवून तुझ्या स्वर्गाच्या राज्य आमच्यासाठी तू उघडं केलेलं आहे, त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. हा दिवस तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे, आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देव बाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आमेन, 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 आमेन.